हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. दादांचा संयम जरा थोडासा कमी झालेला मला वाटतोय, त्यामुळे ते बोलतायत, पण 15 तारखेनंतर नाही बोलणार. या सगळ्या सुधारणा माझ्या पुण्यामध्ये झाल्या. अजितदादा बोलतात, माझं काम बोलतं. पुण्यात फडणवीसांचा टोला. ठाकरे बंधू माझ्यामुळे एकत्र आले. आता पवार बहीण भाऊ एकत्र येतात का हे 15 तारखेनंतरच कळेल. पुण्यातील मुलाखतीत फडणवीसांचं वक्तव्य. भाजपचं देशप्रेम आणि हिंदुत्व ढोंग यांची कसली मोदी ब्रँड, हे तर मोदींचे बँडवाले. उद्धव ठाकरेंची भाजपच्या जिव्हारी लागणारी टीका. मुंबईचा घास गिळता येणार नाही म्हणून त्यांना शिवसेना नको. उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल. भाजपनं मुंबई राज्यासह देश विकायला काढला. सगळे उद्योग अदानींना दिले. राज ठाकरेंचा भाजपवर घणाघात. शिवतीर्थावरील सभेतून राज ठाकरेंचं पुन्हा लाव रे तो व्हिडिओ. मुंबई राज्य विकायला काढलं. देशातले सगळे उद्योग अदानींना दिल्याची टीका. एकदा मुंबई हातातून गेली की महाराष्ट्र झारखंड सारखा करतील. राज ठाकरेंचा भाजपवर गंभीर आरोप. जे विधानसभेला केलं तेच आता करण्याचा डाव असल्याचीही टीका. भुजबळांना जेलमध्ये टाकलं. अजित पवारांविरोधात बैलगाडीभर पुरावे घेऊन गेले होते. आता मांडीला मांडी लावून बसलेत. राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल. मराठी माणसांनो एक व्हा. 106 हुतात्म्यांच्या बलिदानानं मिळालेली मुंबई कायम ठेवा. राज ठाकरेंचं पोटतिडकीने आवाहन. बुलेट ट्रेनला माझा आजही विरोध. बुलेट ट्रेनच्या शेवटच्या स्टेशनला सिटी उभारली जात आहे. राज ठाकरेंचा आरोप. मुंबईतील विमानतळ बंद करून ती जागा विकण्याचा उद्योगपतींचा डाव. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा आरोप. नमस्कार, गुड मॉर्निंग, सुप्रभात. मी आरती आवटी. आपण पाहताय न्यूज 18 मराठी. बातमीपत्राच्या सुरुवातीला आपण एक महत्त्वाची आणि सविस्तर बातमी पाहणार आहोत. राज ठाकरेंनी शिवाजी पार्कात भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय. मुंबई तोडण्याचा भाजपचा डाव असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं. भाजप मुंबईसह महाराष्ट्र विकायला काढतेय अशी टीकाही त्यांनी केली. MIM सोबत युती, पैशांचा अमाप वापर, बिनविरोध निवडणुकांसाठीचा दबाव, ड्रग्ज विक्रेत्याला नगराध्यक्षपद, तिकीट दिलं जातंय, बाल लैंगिक अत्याचारातील आरोपीला नगरसेवक केलं जातंय असं यावेळी राज ठाकरेंनी म्हणत भाजपवर हल्लाबोल केलाय. अकोटमध्ये भाजपने MIMशी युती केली. बदलापूरमध्ये भाजपने काँग्रेस बरोबर युती केली. 66 जण बिनविरोध निवडून आले. बिनविरोध म्हणजे तिकडच्या मतदाराचा अधिकारच काढून टाकला. ते मतदारच नाही करू शकत. आज 66 आहेत. हे पुढे आकडे वाढत जाणार. त्याला कळलंय की काय प्रकारचे आपण कशा प्रकारे लोकांना विकत घेऊ शकतो. वाईट या गोष्टीचं वाटतं विकले जातात. तुळजापूरमध्ये विनोद गंगणे नावाचा एक ड्रग्ज मधला एक माणूस, ड्रग्ज रॅकेट मधला, त्याला भाजपने तिकीट दिलं. ड्रग्ज विका, काही विका, पुढच्या पिढ्या बर्बाद करा, काही फरक पडत नाही. पण ड्रग रॅकेट मधला एक माणूस, त्याला भारतीय जनता पक्षाने तिकीट दिलं तुमच्या नाकावर टिचून. तो एक आता बदलापूरला तुषार आपटे, बलात्काराच्या केसमधला आरोपी, बलात्काराच्या
सगळ्यांना माहिती आहे, नगरसेवक केलं. लहान मुलींच्या वरती बलात्काराचा आरोप असलेला माणूस, त्याला भारतीय जनता पक्षाने नगरसेवक. आली कुठून हो हिंमत? पुढची महत्त्वाची बातमी पाहू. शिवतीर्थवरील ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभेत राज ठाकरेंनी भाजप आणि अदानींवर जोरदार हल्लाबोल केलाय. भाजपनं मुंबई महाराष्ट्रासह देश विकायला काढल्याचं राज ठाकरेंनी सांगितलंय. 2014 नंतर देशात आणि राज्यात अदानींचं साम्राज्य कसं वाढत गेलंय याची माहिती त्यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे. मी आता फक्त एक पहिला मॅप मी तुम्हाला भारताचा दाखवतो, 2014चा. दाखवा रे. हा आहे 2014चा गौतम अडानी यांचे प्रोजेक्ट्स किती होते हे तुम्हाला दाखवणार आहे. 2014ला पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हायच्या अगोदर गौतम अडानी कुठे होते. आता 2024-25ला गौतम अडानी आता कुठे आहेत? फक्त सरकारच्या आशीर्वादाने. आणि तुम्हाला जर नाही धक्का बसला तर मला सांगा, जरा दाखवा. हे फक्त 10 वर्षातलं आहे. जगामध्ये असा एकही माणूस नसेल जो 10 वर्षामध्ये इतका श्रीमंत झाला. एकाच माणसाला सगळ्या गोष्टी दिल्यात. वीज दिली, सिमेंट बनवण्याच्या उद्योगामध्ये गौतम अडानी हा माणूस कधी नव्हताच 2014च्या अगोदर. आज देशातला 2 नंबरचा सिमेंटचा व्यापारी येतो. उद्या माणसाने समजा उद्या वीज बंद केली, आम्ही अंधारात. सिमेंट महाग केलं, काही बोलू शकणार नाही. सगळी पोर्ट्स खालपासून वरपर्यंत सगळी पोर्ट्स अदानीना, सगळी विमानतळं अदानीना. महाराष्ट्रात काय परिस्थिती एकदा बघा. पुढची बातमी याच संदर्भात. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी परप्रांतीयांच्या वृत्तीवर जोरदार घणाघात केलाय. परप्रांतीयांना मुंबईतला मराठी माणसाचा टक्का कमी करायचा आहे आणि त्यामुळेच कृपाशंकर सिंह यांना उत्तर भारतीय महापौर करायचंय, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. महाराष्ट्रात मराठी माणसाला घर नाकारलं जातं, मात्र परप्रांतीयांना घर मिळतं, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. कोकणपट्टी रिकामी केली जात आहे, हे धोकादायक असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. मुंबई हातची गेली तर महाराष्ट्राचा झारखंड होईल, असाही गंभीर मुद्दा राज ठाकरेंनी मांडला. एकदा मुंबई हातातनं गेली ना बाबांनो, महाराष्ट्र झारखंडपेक्षा काही वेगळा करणार नाहीत. हे मुंबई ही तुमची राजधानी आहे, मुंबई ही तुमची ताकद आहे. पण जो मस्तवालपणा जो अंगामध्ये शिरलेला आहे यांच्या, की आम्ही काहीही करू, कुठूनही मतं आणू, जे यांनी विधानसभेला केलं तेच करण्याचाही आता पण प्रयत्न करणार. काल एक कोणतरी उत्तर भारतातला माणूस बोलत होता, म्हणे मुंबईमध्ये म्हणे नोकऱ्या जर घ्यायच्या असतील महानगरपालिकेमध्ये तर इथल्या स्थानिकांना उत्तर भारतीय लोकांना दिल्या पाहिजेत. हे बाहेरून येणारे म्हणे कोल्हापूर, सातारा, सांगलीवरून येणारी माणसं हे बाहेरच्या लोकांना द्यायची नाहीत म्हणून. बाहेरची लोक म्हणजे आमच्या सातारा, कोल्हापूर, सांगलीमध्ये येणारी आता हे बाहेरची लोक झाली आणि हे आतले. कृपाशंकर सिंग सारखा माणूस यांचा नेता भारतीय जनता पक्षाचा, तो म्हणतो काय उत्तर भारतीय महापौर करू, महापौर करू. यांची हिंमत कशी होते हो बोलायची. आपण जाऊन बोलू शकतो का तिकडे? मराठी माणसापासून गुजराती बाजूला करायचे, आता ही लुंगी अंडी इकडनं तमिळ बाजूला करायचे, अजून कोणतरी युपी मधनं बोलवायचा त्याच्यात अजून ते बाजूला करायचे. तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये एकट्यात पाडायचं. एकटे असलो तरी काफी होत.